नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ITBP भरतीमध्ये 2025साठी एक नोटिफिकेशन आहे, त्याची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. तर मित्रांनो, जर आपण बघितलं की ITBP इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस दलात विविध पदाची भरती आता घोषित करण्यात आलेली असून या भरतीच्या माध्यमातून आपण सरकारी नोकरी मिळवायचं आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण करू शकता. मित्रांनो, अधिक माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा इंस्टाग्राम आणि टेलिग्राम ग्रुपला सुद्धा आपण जॉईन करू शकता. तर आपल्याला माहिती असेल की ITBP हा भारताचा एक अत्यंत महत्त्वाचा केंद्रीय सशस्त्र दल असून 24 ऑक्टोबर 1962 चीन आणि भारत युद्धानंतर भारतीय सीमांचे रक्षण करण्यासाठी ह्या दलाची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच हा दल आज आपत्कालीन परिस्थिती त्यामध्ये सुद्धा महत्त्वाचं जबाबदारी बजावत असते. तर आता बघितलं की ITBPमध्ये 51 हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक आणि 15 हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी भरती प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. तर आता आपण यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहूया. पदाची माहिती जर आपण बघितली तर पदाची माहिती काय? सर्वात प्रथम जे पद देण्यात आले हेड कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक असं हे पदाचं नाव असून यामध्ये पदसंख्या जर बघितली आपण 7 आहे. शैक्षणिक पात्रता जर बघितली आपण तर 12वी पास आहे आणि आपल्याकडं ITI मोटर मेकॅनिक किंवा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा प्लस 3 वर्षाचा अनुभव असल्यास आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. म्हणजेच आपण 12वी नंतर ITI केला असेल किंवा 3 वर्षाचा डिप्लोमा जर केला असेल तर आपल्याला प्राधान्य देण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. यामध्ये जर आपण बघितलं वयाची अट काय देण्यात आली 18 ते 25 वर्ष, SC/ST 5 वर्ष सूट तर OBCंना 3 वर्षाची यामध्ये सूट देण्यात आलेली आहे. आता पद क्रमांक 2 साठी जर बघितलं आपण तर मोटर मेकॅनिक कॉन्स्टेबल हे पद आहे दुसरं. यामध्ये जर बघितलं पदसंख्या 44 असून शैक्षणिक पात्रता 10वी पास आहे. यामध्ये ITI मोटर मेकॅनिक आणि 3 वर्षाचा अनुभव आपल्याला असणं आवश्यक आहे. पद क्रमांक 2 साठी नाव आहे कॉन्स्टेबल मोटर मेकॅनिक. पदसंख्या 44, शैक्षणिक पात्रता 10वी पास प्लस आपल्याकडे ITI मोटर मेकॅनिक असणं आवश्यक आहे आणि 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असल्यास आपण यासाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे. पद क्रमांक 3 जर बघितलं आपण ते आहे इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर. पदसंख्या आहे 15. शैक्षणिक पात्रता जर बघितले हिंदी, इंग्रजी, पदव्युत्तर पदवी किंवा पदवीधर प्लस ट्रान्सलेशन डिप्लोमा आपल्याकडे असणं आवश्यक आहे. यामध्ये आपण जर पदाचे नाव बघितलं पदाच्या नावात आपल्याला समजून जाते इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर असं पदाचं नाव असून या पद्धतीच्या माध्यमातून आपण ट्रान्सलेटर ही महत्त्वाची पोझिशन घेणार आहात आणि यासाठी आपण हिंदी, इंग्रजी आपल्याकडे पोस्ट ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे प्लस ट्रान्सलेशनचा डिप्लोमा आपल्याकडे झालेला असणं आवश्यक आहे. आता वयाची अट जर बघितली आपण तर इथं वयाची अट देण्यात आली 18 ते 25 वर्ष आणि अ, 5 वर्षाची सूट OBC, SC/ST यांना देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं दुसरे हिंदी ट्रान्सलेटरसाठी जर बघितलं आपण 18 ते 30 वर्ष इथं आहे. SC/ST करता 5 वर्षाची सूट तर OBC करता 3 वर्षाची सूट इथं देण्यात आलेली आहे. नोकरी ठिकाण दोन्ही पदासाठी तिन्ही पदासाठी जर बघितलं आपण नोकरी ठिकाणी संपूर्ण भारत असणार आहे. जिथं ITBPची मुख्यत्वे कार्यालय असणार त्या ठिकाणी आपल्याला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. आता एक्झाम फीजचा पॅटर्न आपण बघितला तो कसा आहे सामान्य OBC आणि EWS करता 100 रुपयाची फी आहे पहिल्या 2 पदाकरता. SC/ST यांना कोणत्याही प्रकारची फी नाही. तर इन्स्पेक्टर हिंदी ट्रान्सलेटर करता 200 रुपयाची तर फी आकारण्यात येणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वाच्या तारखा जर बघितल्या आपण ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जानेवारी 2025 आहे. पहिल्या 2 पदाकरता 22 जानेवारी 2025 आहे. हिंदी ट्रान्सलेटरसाठी 8 जानेवारी 2025 आहे. परीक्षेची तारीख आपल्याला ही नंतर कळवण्यात येणार आहे. ते आपल्याला SMS किंवा आपल्या ईमेलच्या माध्यमातून कळवण्यात येईल, याची आपण नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वाचे लिंक जर बघितलं आपण तर आपण इथं जाहिरात डाउनलोड करण्यासाठी आपण इथं क्लिक करू शकता किंवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. अधिकृत माहितीसाठी आपण ही वेबसाईट अधिकृत माहितीची जी वेबसाईट आहे ITBP त्या वेबसाईटवर अधिक माहिती घेऊ शकता. आता अर्ज कसा करायचा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्ज करत असताना आपण सर्वात प्रथम जाहिरात डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण अधिकृत वेबसाईटला व्हिजिट केल्यानंतर अर्ज संपूर्ण पाहून घेतल्यानंतर जाहिरात पाहून घ्यायचे आणि विचारलेली माहिती अगदी योग्य प्रकारे भरायचे. योग्य प्रकारे फोटो आणि प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर जो अर्ज आहे तो आपल्याला अधिक माहितीसाठी सेव्ह करून ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे योग्य प्रकारे आपण अर्ज भरून हे ॲप्लिकेशन सेव्ह करून ठेवायचं आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. तर मित्रांनो, ही होती की ITBPमध्ये 55 प्लस 14, 7 आणि इथं बघितलं आपण तर 15 अशा टोटल 66 जागासाठी इथं भरती आलेली होती. तर त्यासाठी हेड कॉन्स्टेबल अशा 2 मोटर मेकॅनिकसाठी पोस्ट आहेत. हेड कॉन्स्टेबलसाठी 12वी प्लस ITI असणं आवश्यक आहे. तर कॉन्स्टेबलसाठी आपल्याला 10वी प्लस ITI 3 वर्ष एक्सपिरियन्स असणं आवश्यक आहे आणि हिंदी इन्स्पेक्टरसाठी सुद्धा 15 जागा इथं देण्यात आलेल्या आहेत. तर मित्रांनो, आपण 10वी नंतर ITI केला असेल किंवा कुठे जॉब करत असाल तर आपल्याला एक्सपिरियन्स असेल तर यासाठी आपण ॲप्लिकेशन करू शकता आणि या भरतीच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या ITBP
या केंद्रीय सशस्त्र दलात आपल्या देशसेवेची संधी प्राप्त करू शकता. मित्रांनो, माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार. अशाच नवीन नवीन व्हिडिओ करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.